इकडे या बाहेर या ओके आम्ही भूकर कन्सल्टन्सीमध्ये हे जे आपले सबस्क्रायबर आहेत साधारण यांनी आपल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आपण कधी ऍप्लिकेशन केलं होतं? साधारण नोव्हेंबर एंडच्या दरम्यान आपण ऍप्लिकेशन केलं होतं आणि आज इथे मी आलोय. आज त्यांच्या परमिट रूम बिअरबारचं ओपनिंग आहे आणि म्हणजे शक्यतो भरपूर आज आपण 200च्या वर लायसन्स दिले पण मी आता आपण पनवेल साईडला लायसन्स दिलं ती लोक पण येतात जातात. परंतु ह्या माणसाबद्दल मला आस्था असायचं कारण असं आहे हा सर्वसामान्य कुटुंबातील एक शेतकरी कुटुंबातील माणूस आहे. आपलं गाव पळशी स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. पळशी स्टेशन अतिशय छोटंसं गाव आहे. इथं शेतकरी कुटुंबातला ही व्यक्ती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही व्यक्ती पायानं अपंग आहे. ही व्यक्ती पायानं अपंग आहे परंतु ह्या माणसाची जिद्द आणि चिकाटी ही मला नाजवल अशी आहे. अगदी मी ओपनली कॅमेऱ्यासमोर आणि या माणसासमोर सांगतो की माझ्यात पण जेवढी चिकाटी नाही तेवढी चिकाटी ह्या माणसानं दाखवली. आणि नोव्हेंबरचा मला सोडून द्या डिसेंबर जानेवारी गेलाय आणि ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आज किती 10 तारीख आहे. आज 10 तारखेला म्हणजे 2 महिन्यामध्ये बरीच जण मला नुसते विचारतात किंवा आपल्या ग्रुपवर कॉमेंट करतात लायसन बनायला किती वेळ लागतो लायसन बनायला किती वेळ लागतो. तर आज इथं आम्ही लायसनच्या ओपनिंगला आलोय आणि आज इथे यांचं ओपनिंग झालंय. आज पूजा आहे. मी काही क्लिप आहे त्या टाकीन हा व्हिडिओ झाल्यानंतर. तर आज इथं पूजा आहे आणि ह्या माणसानं सगळ्यांच्या मागाकडून इव्हन मी वैतागलो होतो मला फोन करायचा नाही तर ह्याच्या भावाला सांगितलं तर हा माणूस का फोन करायचा नाही असं विचारायला आला होता. आठवतंय का? म्हणजे बरोबर आहे कारण का तर एक तर व्यवसायापासून वेळ दिलं एक तर शिक्षण असूनही नोकरी असूनही त्याच्यामध्ये अतिरिक्त झालेलो होतो काय. आणि महत्वाचं म्हणजे व्यवसाय महत्वाचा नव्हता तर महत्वाचं काय होतं व्यवसाय करण्यासाठी जी लागणारी कागदपत्र होती याची पूर्तता नेमकी काय आणि कशा पद्धतीने केली जावी आणि याला अवधी एवढा का जातो यासाठी मी त्यांच्यावरती भयंकर चिडायचो. पण त्यांच्याकडून एक मार्गदर्शन मला चांगल्यापैकी मिळालेलं होतं की ह्या सहजासहजी गोष्टी कधी घडत नाहीयेत आणि प्रत्यक्षात स्वतः उतरल्याशिवाय म्हणजे वेळेशिवाय स्वर्ग दिसत नाहीये ही कल्पना आज त्यांच्याकडून मला खरंच तर म्हणजे आज बघायला मिळाली काय. आणि त्यांच्याच खरं यशामुळे आज यश घेतलेलं आहे. मला उलट म्हणायचंय तुमच्या कष्टामुळे जे मिळालंय. आणि काय सांगताय तुम्हाला काय अनुभव आला किंवा हे लायसन काढताना आपले खूप 1 लाख जण आपले व्हिडिओ बघत असतात तर तुम्हाला तुमच्यासारख्या किंवा इतर आपल्या मराठी बांधवांना काय सांगता येईल कसा व्यवसाय किंवा काय? आता व्यवसाय आजच सुरू करतोय त्याच्यामुळे ज्यादा काय मला याच्याबद्दल नाही. व्यवसाय केलाय का तुम्ही? नाही एज्युकेशन ट्रस्ट आहे प्लस आणखीन म्हणजे असा ह्या व्यवसायात तर पहिल्यांदाच आहे. नाही कुठलाही व्यवसाय केलाय नाही तसं म्हणजे शेतकरी असल्यामुळे तरकारीपासून अगदी सगळे व्यवसाय म्हणजे अनुभवलेले आहेत. तर शेतीशी निगडीत जेवढे व्यवसाय आहेत अगदी कुठलाही व्यापार असू द्या काही असू द्या तो पूर्णपणे अनुभवलेला आहे स्वतः केलेला आहे. अच्छा तुम्ही सांगत होता आपले संदेश द्या तुम्ही आणि आपण संपूया छोटासा की बाबा जे तुमच्यासारखे किंवा आपले मराठी समाजातले आपले महाराष्ट्रातले जे बांधव आहेत ज्यांचा व्यवसायाची दूरचा काय संबंध आहे शेतकरी कुटुंबातले तर त्यांना तुम्ही काय संदेश द्या? एक मुळात काय आहे शेतकरी हा आर्थिक अडचणीपासून दूर असतो तर स्वतःची कमजोरी ही दूर करता आली पाहिजे स्वतः तरच व्यवसायात तो दूर असतो. नाही म्हणजे आर्थिक लोकांचा एक भाव असतो की मी या व्यवसायात म्हणजे कसा करणार किंवा हे लायसन कसं मिळवू शकतो किंवा इतर गोष्टी काय करू शकतो मग बडे लोक याच्यामध्ये आहेत मी याचं टिकू शकत नाही ही मात्र भावना त्याच्या मनातून काढून टाकली पाहिजे. जो न्यून व्यवसाय काढून टाकला पाहिजे आणि उडी मारली पाहिजे काय तरच तो यशस्वी होऊ शकतो. आपल्या कन्सल्टन्सी बद्दल बरोबर काम करताना अनुभव कसा आला? आम्ही तुमचं काम किती वेळा केलं फास्ट केलं जास्त पैसे घेतले कमी पैसे घेतले काय तुम्हाला सांगलं असं वाटतं?
नाही काय पैशाबद्दल काय आता मी काय बोलू शकत नाही. ओके. काय पण कामाबद्दल बोला. कामाबद्दल म्हणजे साहेबांचं एक आहे की खरं काम करण्याचे एक हे म्हणजे व्यक्तिमत्व असतं. दुसरी गोष्ट कुणालाही असं बळी पाडून किंवा इतर कोणाला काहीतरी सांगून अजिबात त्यांचं व्यक्तिमत्व नसतं बुडवणं वगैरे. त्याच्यामुळे ते चांगलंच कर्तृत्व करतात आणि एक लोकांना नवीन संदेश देण्याचा त्यांचा एक आहे की बाबा तुम्ही काहीतरी करा, उपाशी बोलू नका किंवा तुम्ही नुसतं शेतीमध्ये जुळू नका, तर काहीतरी वेगळा कुठेतरी तुमचा व्यवसाय चालू ठेवा. याच्या माध्यमातून ते कन्सल्टिंग नेहमी ते नेहमी संदेश वगैरे देतात किंवा महत्वाचे मोठे मोठे युट्यूबवरती त्यांच्या सारखी चॅनलवरती चालू असतात. काय त्याच्याबद्दल काय आता बोलतात. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून आणि आपल्या सर्व युट्यूब परिवाराकडून. आज जो जवळपास आपले सगळे बघणारे व्ह्यूज 1-1 लाखापर्यंत आहेत, तो सगळा परिवार आहे. सबस्क्रायबर 25,000पेक्षा जास्त. त्या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला तुमच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मग झालंय का? टेप झालंय का? टेप झाला असेल.